पॅडबूट गुण भरताना अटेंडन्स बूटवर विद्यार्थी हजेरी नोंदवताना आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे। त्या समस्यावरती MPSPने आपल्याला अधिकृतपणे उपाय सुचवलेले आहेत। ते उपाय कोणकोणते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अशा प्रकारचे कंटेंट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळते। चला तर सुरुवात करूया। विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी नोंदवणे सुरू आहे। तसेच संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 सत्र 2023-24 चे गुण देखील ऑनलाईन नोंदवणे सुरू आहे। या दोन्ही गोष्टी करत असताना काही समस्या उद्भवल्या आहेत। त्या समस्यांवर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई अंतर्गत विद्या समीक्षा केंद्र पुणेने अधिकृतपणे या समस्यांवर उपाय सुचवले आहेत। त्या समस्या आणि त्यावरील उपाय पुढील प्रमाणे। समस्या 1, इनव्हॅलिड UDAS कोड। शाळेतील रेकॉर्ड, शाळा मान्यता प्रपत्र व UDAS प्रपत्र यावर UDAS कोडची पडताळणी करावी। तालुका समग्र शिक्षा डेटा ऑपरेटरशी संपर्क करून UDAS कोडची पडताळणी करावी। इनव्हॅलिड मोबाईल क्रमांक। सध्या वापरत असलेल्या मोबाईल नंबर मुख्याध्यापक DDO1 यांनी शालार्थ पोर्टलवरून अपडेट करावा व गट शिक्षण अधिकारी DDO2 यांनी अप्रूव्हल दिल्यानंतर किमान 8 दिवस प्रतीक्षा करा। हाच मोबाईल नंबर UDAS पोर्टलवर सरळ प्रणालीवर सुद्धा नोंदविण्यात यावा। इनव्हॅलिड शालार्थ शिक्षक ID। मुख्याध्यापक DDO1 यांच्याकडून शालार्थ पोर्टलवरून शिक्षक ID प्राप्त करून घ्यावा। तसेच शालार्थ ID व UDAS कोड विसंगत असल्यास अपडेट करावा। उपस्थिती चिन्हांकित होत नाही। आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची नावे सरळ व UDAS पोर्टलवर अद्ययावत करावी, त्यानंतर यादी उपलब्ध होईल। पूर्वीच्या शिक्षकांची नावे दिसत आहे। वेतन प्रणाली, शालार्थ पोर्टल व UDAS वर शिक्षकांच्या बदलीची नोंद घेऊन यादी अद्ययावत करावी, अन्यथा जुन्या शाळेच्या पोर्टलवर नावे दिसत राहतील। सेवानिवृत्त शिक्षकांची नावे वेतन प्रणालीमधून डिलीट करावी। मदरसामध्ये जाणारे विद्यार्थी, शालार्थ वेतन प्रणालीतून वेतन मिळत असल्यास सदर मदरशातील विद्यार्थ्यांची माहिती भरता येते। मागील वर्षातील विद्यार्थ्यांची नावे दिसत आहे। विद्यार्थ्यांचे सरळ पोर्टलवर विद्यार्थी वर्गात प्रमोशन करावे व यादी अपडेट करावी। शिक्षण हमी कार्ड दिलेले विद्यार्थी, सदर विद्यार्थ्यांची सरळ पोर्टलवर न्यू टॅब घेऊन इयत्तानिहाय नोंद करावी। न्यू टॅब करता तालुका समग्र शिक्षा ऑपरेटरशी संपर्क करावा। सर्व शिक्षकांची नावे समाविष्ट नाहीत। वेतन प्रणाली, शालार्थ पोर्टल व UDAS वर शिक्षकांच्या बदलीची नोंद घेऊन यादी अद्ययावत करावी। सर्व विद्यार्थ्यांची नावे समाविष्ट नाहीत। आपल्या वर्गातील मुलांची नावे सरळ वर UDAS पोर्टलवर अद्ययावत करावी, त्यानंतर यादी उपलब्ध होईल। शून्य शिक्षक असलेली शाळा, सध्या माहिती भरू नये। अधिकृत शिक्षक नेमणुकीनंतर माहिती भरावी। मित्रांनो, सदरील माहितीने आपल्या समस्या या नक्कीच सुटणार आहेत। मित्रांनो, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत आणि कष्ट करावे लागतात। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शिक्षक समूहामध्ये शेअर करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ सोबत आणि एका नवीन कंटेंटसह।